नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत, त्याप्रमाणे ते करणार आहेत. आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपण सुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आता आपण प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करतो आहोत. सुरुवात साहजिकच दीर्घ श्वसनापासून होणार आहे. दीर्घपूरक म्हणजे दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ रेचक म्हणजे दीर्घ श्वास सोडणे. सामान्यतः श्वसन हे खरं म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड चालणारी प्रक्रिया. पण आपण जर आरामशीर अवस्थेत असलो तर 2 सेकंदात श्वास घेतो आणि 2 सेकंदात श्वास सोडतो. म्हणजे 2 सेकंदात पूरक असतो, 2 सेकंदात रेचक असतो. शारीरिक मानसिक श्रम झाले तर ही गती वाढते. म्हणजे कदाचित 1 सेकंदात पूरक, 1 सेकंदात रेचक
किंवा त्याहीपेक्षा अधिक गतिमान हा श्वास होत असतो. आता दीर्घ श्वसनामध्ये आपण जास्ती दीर्घ आणि लांब श्वास घेणार आहोत, दीर्घ आणि लांब श्वास सोडणार आहोत. याचं प्रमाण 4:4 म्हणजे 4 सेकंद पूरक, 4 सेकंद रेचक. मग रेचकाचं प्रमाण वाढवायचं हळूहळू. आणि आदर्श प्रमाण तर सगळ्यात आदर्श म्हणजे 20 सेकंद पूरक आणि 40 सेकंद रेचक असं सांगितलेलं आहे. अर्थात सामान्यतः एवढं प्रमाण जमत नाही, त्यामुळे आपण सुरुवात 4 सेकंदापासून करायला हरकत नाही. 4 सेकंदात श्वास घ्यायचा आहे, 4 सेकंदात सोडायचा आहे. दीर्घ श्वसनाचा हा अभ्यास करताना हे जे सेकंद मोजायचे आहेत त्याच्याकरता एक तालयंत्र असं यंत्र बनवलेलं आहे. या यंत्रामधून सेकंदाला 1 या पद्धतीने ठोके दिले जातात. त्यामुळे साधकांनी डोळे मिटलेल्या अवस्थेत हे ठोके ऐकायचे आणि त्याप्रमाणे दीर्घ श्वसन करायचं. तर साधक या ठिकाणी आपल्यासमोर पद्मासनात बसलेले आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत. आसन स्थिर आहे, डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये सगळं शरीर पूर्ण शिथिल करायचं आहे. आता श्वासावर पूर्ण एकाग्रता झाल्यानंतर सावकाश पूरक करायला सुरुवात करायची आहे. 4 ठोक्यामध्ये श्वास घ्यायचा आहे आणि 8 ठोक्यात श्वास सोडायचा आहे. आपण एकदम अंतिम प्रमाण पाहणार आहोत. पूरक केल्यावर रेचक करायचं आहे, रेचक केल्यावर पूरक करायचं आहे. आवर्तनं चालू ठेवायची आहेत. प्रमाण 4:8. श्वास घेताना सम गतीने हवा घ्यायची आहे, श्वास सोडतानाही सम गतीने सोडायची आहे. श्वास सोडण्याची गती ही श्वास घेण्याच्या गतीपेक्षा निम्मी आहे, कारण जी हवा 4 सेकंदात घेतली आहे तीच हवा 8 सेकंदात सोडायची. यानंतर आपण पाहणार आहोत एकेका नाकपुडीने घेतलेला पूरक आणि रेचक. त्याच्याकरता प्राणायामाची मुद्रा बांधावी लागते. ही मुद्रा उजव्या हाताने बांधायची आहे. ते आपण प्रत्यक्ष साधक आपल्याला करून दाखवतील ते बघूया. साधकांनी चालू असलेलं आवर्तन थांबवायचं आहे. तर उजव्या हाताने प्राणायामाची मुद्रा बांधायची आहे. तर्जनी आणि मध्यमा या 2 बोटांची घडी करायची आहे. अंगठा आणि अनामिका आणि करंगळी याच्यामध्ये नाक येईल अशा बेताने ही घडी घातलेली बोटं ओठावर ठेवायची आहेत. आता या ठिकाणी अंगठा जर दाबला गेला तर उजवी नाकपुडी बंद होते आणि अनामिका दाबली तर डावी नाकपुडी बंद होते. ते आपल्याला जे आवश्यक असेल ती नाकपुडी बंद करता येते अतिशय सहजपणे. तेव्हा ही प्रणव मुद्रा किंवा प्राणायामाची मुद्रा असायला म्हणता येईल. साधकांनी या ठिकाणी मुद्रा बांधलेली आहे. आता ते प्रत्यक्ष आवर्तन सुरू करणार आहेत. उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डावीनी 4 मात्रेमध्ये पूरक, डावी बंद करायची आहे, उजवीनी 8 मात्रेत रेचक. उजवीनी 4 मात्रेत पूरक, उजवी बंद करायची आहे, डावीनी 8 मात्रेत रेचक. याप्रमाणे आवर्तन चालू ठेवायची आहेत. डावीनी पूरक, उजवीनी रेचक, उजवीनी पूरक, डावीनी रेचक, अशा प्रकारचं एक आवर्तन पूर्ण होत आहे. यानंतर आपण पाहणार आहोत नाडी शोधन प्राणायाम. प्राणायाम या शब्दाची व्याख्या पतंजलीने सांगितली आहे. तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदः प्राणायामः. श्वास आणि प्रश्वासाच्या गतीचा प्रयत्नपूर्वक केलेला अवरोध म्हणजे प्राणायाम. या सर्व प्राणायामापूर्वी हठयोगाने नाडीशोधन प्राणायाम करायला सांगितलं. अर्थात त्याला त्यांनी नाडीशुद्धी असं नाव दिलंय. ही 2 प्रकारने केली जाते. नाडीशुद्धी द्विधा प्रोक्ता समनुर निर्मनुस्तथा. म्हणून समनु आणि निर्मनु अशा 2 प्रकारने करतात. समनु म्हणजे या नाडीशुद्धी प्राणायाम ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्याचं वर्णन दिलेलं आहे. आणि निर्मनु म्हणजे अनेक प्रकारच्या शुद्धिक्रिया. तेव्हा नाडी शोधन प्राणायाम असं याचं नामाविधान झालेलं आहे. तेव्हा या प्राणायामामध्ये आता आपण पाहिलं तसं आवर्तन असणार आहे. डावीनी पूरक, उजवीनी रेचक, उजवीनी पूरक, डावीनी रेचक.
पण त्याच्यामध्ये कुंभक असणार आहे. कुंभक म्हणजे श्वास कोंडून ठेवणे. आणि श्वास कोंडून ठेवायचा असेल तर 3 बंधांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच सगळी प्रक्रिया थोडीशी नीट लक्षात घेण्यासारखी आहे. डाव्या नाकपुडीने पूरक करायचं आहे, नंतर दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आहेत, म्हणजे कुंभकाला सुरुवात होते. मग जालंधर बंद बांधायचा आहे, नंतर मूलबंध आणि उड्डाणबंद बांधायचे आहेत. मग काही काळ स्थिर राहायचं आहे, म्हणजे कुंभक ठेवायचं आहे. याला त्रिबंधयुक्त विधिवत कुंभक असं म्हटलेलं आहे. नंतर साहजिकच उड्डाणबंद आणि मूलबंद सोडायचे सुरुवातीला, नंतर जालंधर बंद सोडायचा आहे. आणि मग नाकपुडी उघडी करून उजव्या नाकपुडीने रेचक करायचा आहे. रेचक झाल्यानंतर पुन्हा उजव्या नाकपुडीने पूरक करायचा आहे. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आहेत, जालंधर बंद बांधायचा आहे, मूलबंद उड्डाणबंद बांधायचा आहे, थोडा वेळ स्थिर राहायचं आहे. मग पुन्हा मूलबंद उड्डाणबंद सोडायचा आहे, जालंधर बंद सोडायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने रेचक करायचं आहे. म्हणजे नाडीशोधन प्राणायामाचं एक आवर्तन झालं. हठयोगाच्या ग्रंथात तर आदर्श प्राणायाम म्हणजे 20, 80 आणि 40. 20 मात्रा पूरक, 80 मात्रा कुंभक आणि 40 मात्रा रेचक, याला आदर्श प्राणायाम सांगितलेला आहे. अर्थात इथपर्यंत पोचायला पुष्कळच साधना करावी लागेल. हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण 4, 8, 8 अशा प्रमाणात करू शकलो तरी पुष्कळ आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाण जर वाढवायचं असेल तर विशेष प्रकारचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. तेव्हा आता नाडीशोधन प्राणायामाचं पूर्ण आवर्तन आपण बघणार आहोत. आपण पाहत आहात या ठिकाणी तालयंत्र सुरू झालेलं आहे. साधक पद्मासनात बसलेले आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत. सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ, मन श्वासाकडे एकाग्र. सुरुवात थोडीशी दीर्घ श्वसनाने करायची आहे. दीर्घ पूरक दोन्ही नाकपुड्यांनी आणि दीर्घ रेचक. अशी काही आवर्तन झाल्यानंतर एकेका नाकपुडीने पूरक रेचक करायचं आहे. उजव्या हाताने मुद्रा बांधायची आहे. डावीने सुरुवात करायचं आहे. डावीने पूरक, उजवीने रेचक, उजवीने पूरक, डावीने रेचक. चक्रावर्तन. या ठिकाणी कुंभक अपेक्षित नाही आहे. अभ्यास करताना अशा प्रकारची 5-6 आवर्तनं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये कुंभकाचा अंतर्भाव करायचा आहे. या ठिकाणी आपण एवढा वेळ न थांबता प्रत्यक्ष कुंभक म्हणजे विधिवत त्रिबंधयुक्त कुंभक करून दाखवला जाणार आहे. त्या नवीन आवर्तन सुरू करताना 4 मात्रेमध्ये पूरक करायचं आहे. पूरक झाल्यानंतर दोन्ही नाकपुड्या बंद करून जालंधर बंद बांधायचा आहे. उड्डाण बंद, मूलबंद बांधायचा आहे आणि 8 ठोके पडेपर्यंत थांबायचं आहे. बंद बांधण्याचा कालावधी प्रत्यक्ष कुंभात नाही घेतला तरी चालेल. मूलबंद, उड्डाण बंद सोडायचा आहे, जालंधर बंद सोडायचा आहे, दुसऱ्या नाकपुडीने रेचक करायचा आहे 8 मात्रेमध्ये. ज्यात रेचक केला त्याच मात्रेने पूरक करायचा आहे 4 मात्रेमध्ये. दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आहेत. जालंधर बंद, मूलबंद, उड्डाण बंद बांधायचा आहे. 8 मात्रा थांबायच्या आहे. मूलबंद, उड्डाण बंद सोडायचा आहे, जालंधर बंद सोडायचा आहे. एक नाकपुडी उघडी करायची आणि त्यांनी 8 मात्रेमध्ये रेचक करायचं आहे. अशा प्रकारे आवर्तन चालू ठेवायचं आहे. ज्यांनी रेचक केला आहे त्याच मात्रेने पूरक करून पुढचं आवर्तन सुरू करायचं आहे. ही आवर्तन करत असताना सगळे स्नायू मात्र ढिले टाकले पाहिजेत. चेहऱ्यावरच्या स्नायूंची ओढाताण होता कामा नये. अगदी शांत चेहरा. हातापायातलेही ताण कमी ठेवायचे आहेत, म्हणजे श्वासावर व्यवस्थित नियंत्रण येऊ शकतं. हठयोगात सांगितलंय प्राणायामेन युक्ताभ्यासेन सर्व रोग विनाशकः. प्राणायाम जर योग्य केला तर सगळे रोग नाहीसे होतील, पण तो चुकीचा केला तर प्राणायामेन अयुक्ताभ्यासेन
सर्व रोग समुद्भवाः असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कुंभक करताना अतिशय काळजी घेण्याची आवश्यकता आहे. योग्य आणि तज्ज्ञ मार्गदर्शन हेही फार महत्त्वाचं आहे. साधकांनी आपली चालू असलेली आवर्तन पूर्ण करायचं आणि थांबायचं आहे. आता आपण पाहणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रमर म्हणजे भुंगा. त्या भुंग्यासारखा आवाज करत पूरक आणि रेचक करायचे आहेत. बाकी मध्ये असलेला त्रिबंधयुक्त कुंभक हा मात्र इतर सगळ्याच प्राणायामाच्या मध्ये असलेल्या कुंभकासारखाच आहे. यामध्ये रेचकात आवाज करणं एक सोपं आहे, पूरकात आवाज करणं थोडं अवघड आहे. कारण श्वास आत घेत असताना हा आवाज करायचा आहे. हा आवाज स्वरयंत्रामधूनच येणार आहे आणि त्यामुळे तो अतिशय मधुर आणि आनंददायक असा वाटतो. मी साधकांना सूचना देणार आहे, त्याप्रमाणे ते करतील. डोळे मिटून घ्यायचे आहेत. सगळं शरीर शिथिल सोडायचं आहे. शरीर शिथिल, श्वसन संथ, मन शांत. दोन्ही नाकपुड्यांनी नुसता पूरक करायचा आहे, दीर्घ पूरक. भ्रामरी रेचक. यानंतर पूरक करताना भ्रमरीमध्ये पूरक करायचा आहे, आवाज करत पूरक. यानंतर विधिवत त्रिबंधयुक्त कुंभक. कुंभक जितका वेळ सहजपणे करता येईल तितका वेळ करायचा आहे. मग मूलबंध, उड्डाणबंध सोडायचा आहे, जालंधरबंध सोडायचा आणि भ्रामरीमध्ये रेचक. पुढचं आवर्तन झोडून करायचं आहे. त्यानंतर संथ पूरक करायचा आहे. आता आपण पाहणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यभेदन याचा अर्थ उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी म्हटलेला आहे. उजव्या नाकपुडीने घेतलेली हवा उष्ण परिणाम करते आणि सूर्य उष्ण आहे, त्यामुळे त्याला सूर्यभेदन प्राणायाम असं म्हटलेलं आहे. आता डाव्या नाकपुडीने पूरक केला आणि उजवीने रेचक केला तर तो चंद्रभेदन प्राणायाम होतो, कारण डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी असं म्हटलेलं आहे. तेव्हा प्रत्यक्ष याची आवर्तन आपण पाहूया. आता सूर्यभेदन प्राणायामाला सुरुवात करायची. हाताने मुद्रा बांधायची आहे. मुद्रा ही नेहमी उजव्या हाताने बांधायची आहे. डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने पूरक करायचा. जास्तीत जास्त दीर्घ पूरक. पूरक झाल्यावर जालंधर बंद बांधायचा आहे. मूलबंद, उड्डाणबंद बांधायचा आहे आणि जास्तीत जास्त दीर्घ कुंभक. कुंभकाची मर्यादा संपल्यानंतर मूलबंद, उड्डाणबंद सोडायचा आधी, मग जालंधर बंद सोडायचा आणि डाव्या नाकपुडीने रेचक. नवीन आवर्तन सुरू करताना पुन्हा डावी बंद करायची आहे. उजव्या नाकपुडीने पूरक. दोन्ही नाकपुड्या बंद करून कुंभक करायचा आहे. जालंधर बंद बांधायचा आहे. मूलबंद, उड्डाणबंद बांधायचा आहे. जास्तीत जास्त दीर्घ कुंभक. कुंभक संपल्यानंतर मूलबंद, उड्डाणबंद सोडायचा आहे. मग जालंधर बंद सोडायचा आहे आणि मग डाव्या नाकपुडीने रेचक करायचा आहे. जास्तीत जास्त दीर्घ. पुन्हा एक आवर्तन करायचं आहे.
प्राणायामाचा कुठलाही अभ्यास करत असताना चेहरा एकदम शांत ठेवायचा आहे. चेहऱ्यावरचे स्नायू ओढायचे, आवळायचे, ताणायची काही आवश्यकता नाही. हातापायाचे स्नायू सगळे ढिले ठेवायचे, म्हणजे श्वासावर व्यवस्थित नियंत्रण करता येतं. आवर्तन पूर्ण झाल्यावर थांबायचं आहे. यानंतर आपण आणखीन एक प्राणायाम पाहणार आहोत. तोही उष्ण प्राणायाम आहे. त्याचं नाव आहे भस्त्रिका प्राणायाम. सुरुवातीला जलश्वसन अधिक नाडीशुद्धी प्राणायाम असं या भस्त्रिका प्राणायामाचं स्वरूप आहे. तेव्हा याचंही आपण आवर्तन बघणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम सुरू करायचा आहे. जोरात श्वास घ्यायचा आहे, जोरात श्वास सोडायचा आहे गतीने. दमछाक झाल्यानंतर थांबवायचं आहे. मुद्रा बांधायची आहे. डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने पूरक, दीर्घ पूरक. विधिवत त्रिबंधयुक्त कुंभक, जालंधर बंद, मग मूलबंद, उड्डाण बंद. जास्तीत जास्त दीर्घ कुंभक. कुंभक सोडताना मूलबंद, उड्डाण बंद सोडायचा आहे, जालंधर बंद सोडायचा आहे, आणि डाव्या नाकपुडीने रेचक. रेचक झाल्यावर हात खाली घ्यायचे. आता आपण पाहणार आहोत थंड प्राणायाम. सूर्यभेदन आणि भस्त्रिका हे उष्ण प्राणायाम आहेत, उष्ण परिणाम करणारे प्राणायाम आहेत. आता जे दोन प्राणायाम आपण पाहणार आहोत ते आहेत शीतली आणि शीतकारी. हे थंड परिणाम करणारे प्राणायाम आहेत. त्यातला पहिला प्राणायाम आहे शीतली प्राणायाम. नावामध्येच शीत हा शब्द आहे, त्यामुळे थंड परिणाम याच्यामध्ये अपेक्षित आहे. यामध्ये तोंडाने पूरक करायचं. म्हणजे प्राणायामामध्ये कुठेही तोंडाने पूरक करायला सांगितलं नाही. फक्त शीतली आणि शीतकारी या दोन प्राणायामामध्येच तोंडाने पूरक करायचं आहे आणि दोन्ही नाकपुडीने रेचक करायचं आहे. तेव्हा आपण पाहणार आहोत पहिल्यांदा शीतली प्राणायाम. साधक पद्मासनात बसलेले आहेत. सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ, मन शांत. लक्ष श्वासाकडे. त्याला शीतली प्राणायामाची आवर्तन करायची आहेत. ओठाचा चंबू करा, जिभेची पन्हाळ करा आणि मधल्या टोकामधून पूरक करायचा आहे. संथ, सावकाश आणि दीर्घ. त्याला काकी मुद्रा असं म्हणतात. पूरक झाल्यावर जीभ आत घ्यायची आहे, ओठ बंद करायचे, नाकपुड्या बंद करायच्या, जालंधर बंद बांधायचा आहे, मूलबंद, उड्डाण बंद बांधायचा आहे आणि दीर्घ कुंभक. कुंभक पूर्ण झाल्यावर मूलबंद, उड्डाण बंद सोडायचा आहे, जालंधर बंद सोडायचा आहे. दोन्ही नाकपुड्यांनी संथ, सावकाश आणि दीर्घ रेचक. रेचक झाल्यावर थांबायचं आहे. शीत प्राणायामाचा दुसरा प्रकार आहे शीतकारी प्राणायाम. याच्यामध्ये शीत असा आवाज येतो आणि म्हणून याला शीतकारी प्राणायाम म्हटलं आहे. या प्राणायामात सुद्धा तोंडाने पूरक करायचा आहे आणि नाकपुड्यांनी रेचक करायचा आहे. पण पूरक करत असताना दात एकमेकावर टेकवायचे. दाताच्या मागे मध्यभागी जिभेने रेटा द्यायचा आहे, म्हणजे मध्यभागच्या फटी सगळ्या बंद होतात आणि बाजूच्या दाताच्या फटीतून ओठाच्या कडेमधून पूरक करायचा आहे. हा पूरक करताना शीत असा आवाज होतो आणि म्हणून याला शीतकारी प्राणायाम म्हटलं आहे. आपण आता पाहूया प्रत्यक्ष याचं आवर्तन. साधक पद्मासन स्थितीमध्ये बसलेले आहेत. सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ, श्वासाकडे मन एकाग्र. शीतकारी प्राणायामाला सुरुवात करायची. ओठ किंचित विलग करायचे, दात एकमेकावर टेकलेले, जिभेने रेटा द्यायचे दाताच्या मध्यभागी आणि बाजूच्या फटीतून रेचक पूरक करायचं आहे. पूरक झाल्यावर जीभ दिली टाकायची, ओठ बंद करायचे, नाकपुड्या बंद करायच्या, जालंधर बंद बांधायचा आहे.
मूलबंध उड्डाणबंध बांधायचा आहे. विधिवत त्रिबंधयुक्त कुंभक, जास्तीत जास्त दीर्घ. कुंभक झाल्यानंतर मूलबंध उड्डाणबंध सोडायचा आहे, जालंधरबंध सोडायचा आहे. दोन्ही नागपुडांनी संथ, सावकाश, रेचक. रेचक झाल्यावर संथ श्वसन चालू ठेवायचं. आता आपण पाहणार आहोत उज्जायी प्राणायाम. ह्यामध्ये सुद्धा पूरक आणि रेचकात एक विशिष्ट प्रकारचा आवाज आहे. पण हा आवाज स्वरयंत्रातला नाही किंवा नाकामध्ये हवेचं जे घर्षण होतं भस्त्रिका प्राणायामात तसाही नाही आहे. तर हा केवळ घशामध्ये घर्षणयुक्त आवाज आहे. ते आपण पाहूया याचं आवर्तन. साधकांनी शांत बसायचं आहे. सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ, मन श्वासाकडे एकाग्र. उज्जायी प्राणायामाला सुरुवात करायची आहे. दोन्ही नाकपुड्यांनी पूरक मंद आवाज करत. पूरक झाल्यावर दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आहेत. जालंधर बंद बांधायचा आहे. विधिवत त्रिबंधयुक्त कुंभक. मूलबंध उड्डाणबंध बांधलेला आहे. कुंभक सोडताना मूलबंध उड्डाणबंध सोडायचा आहे, जालंधर बंद सोडायचा आहे. डाव्या नाकपुडीने अशाच प्रकारचा आवाज करत रेचक. रेचक झाल्यावर हात खाली घ्यायचे आहेत. आवर्तन थांबवायची आहेत. अशा प्रकारे आपण हे अनेक प्राणायाम पाहिलेले आहेत. हा अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास आहे. पण प्राणायामाचा अभ्यास, विशेषतः कुंभकाचा अभ्यास करण्यापूर्वी पुष्कळ काळजी घ्यावी लागते. अगदी आसनामधली स्थिरता वाढल्यापासून अनेक गोष्टी शिकायला लागतात. त्याचा दीर्घकालीन सराव करावा लागतो आणि मगच आपल्याला कुंभकासहित प्राणायाम करता येतो. पण प्रारंभी कुंभकाशिवाय सुद्धा हे सगळे प्राणायाम केले जातात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सुरुवातीला कुंभकाशिवाय हे सगळे प्राणायाम शिकण्याचा, शिकवण्याचा सुद्धा प्रघात आहे. त्या ठिकाणी काही फारशी अडचण नाही. फक्त पूरक करायचा आणि रेचक करायचा. मग पूरक रेचक हे प्राणायामात निरनिराळे सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे केले जातात. त्याचे काही प्रमाणात थोडेसे परिणामही आपल्याला चांगले अनुभवायला येतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही धोका किंवा त्रास नसल्यामुळे ते तसे करायला सोयीचे असतात. कुंभक करत असताना मात्र बऱ्याच प्रमाणात काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भातल्या बऱ्याच सूचना किंबहुना धोक्याचे इशारे हठप्रदीपिका आणि घरंड संहिता आणखीन इतर हठयोगाच्या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. त्या सगळ्यांची काळजी घेऊनच या प्राणायामाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे.